राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात एक संतापजनक प्रकार घडलाय। एकीकडे गुन्हेगारीचा विळखा पुणे शहराला बसत असताना दुसरीकडे पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे। शहरातील वडारवाडी परिसरात एका व्यक्तीने भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने IRS अधिकारी समीर वानखेडे यांना दिलासा दिलाय। राज्य सरकारवर दिल्ली उच्च न्यायालयाने 20,000चा दंड ठोठावलाय। समीर वानखेडे यांच्या बढतीशी संबंधित एका याचिकेत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण माहिती लपवल्याबद्दल हा दंड आकारण्यात आलाय। दोन ठाकरे बंधूंची युती पक्की आहे असं वक्तव्य शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलंय। तसेच ज्यांना सोबत यायचंय त्यांचं आम्ही स्वागत करू असंही राऊत म्हणाले आहे। उद्धव ठाकरे व राज ठाकरे सोबत आले आहेत असं राऊत यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आम्ही 75हून अधिक जागा जिंकू असा दावा देखील त्यांनी केलाय। अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली येथे काळी दिवाळी साजरी करण्यात आली। पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन पाळत सरकारचा निषेध नोंदवलाय। शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शेतकरी वर्गाला न्याय द्यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांवर केंद्र सरकारने कारवाई कायम ठेवली आहे। या कारवाईनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दाऊदच्या 3 भूखंडांचा लिलाव 4 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या लिलावात समाविष्ट असलेल्या मालमत्तांमध्ये सुमारे 171 चौरस मीटर शेत जमिनीचा एक तुकडा आणि 2 इतर भूखंडांचा समावेश आहे। ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा, ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। 17 ऑक्टोबर रोजी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत ते बोलत होते। ओबीसींसोबत असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडिओ यावेळी दाखवला। वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी असे भुजबळ यांनी म्हटले आहे। नोकरी लावून देण्याची बतावणी करत एका माजी सैनिकाने तब्बल 11 तरुणांकडून एकूण 34,60,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। त्यामुळे कुही पोलिसांनी त्या आरोपी माजी सैनिकास बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली आहे। पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। कारागृहातील काही कैद्यांनी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करत अंमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केलेल्या रील्स व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत। यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। प्राथमिक माहितीनुसार येथील चांदशैली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला। या गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते। ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातलाय। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मोठा बदल होतोय। आता ही परीक्षा 5वी आणि 8वी ऐवजी 4थी आणि 7वी साठी होईल। हा बदल 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल। यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रज्ञावान मुलांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी मोठी संधी मिळेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय। शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ झाली आहे आणि आता 4थीला 5,000 रुपये तर 7वीला 7,000 रुपये मिळणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या शिंदे आपल्या समोर घेऊन येत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।